एवढं शेत गावात कुणाचं गेलं नाही रोडला. आपण देणारी माणसं आहेत. विषय असा आहे का दोन शेतकऱ्यांचा जो वाद आहे याच्यात शासकीय मोजणी तुमची आहे, तुम्ही आम्हाला मार्किंग केले आणि दोन्ही शेतकऱ्यांचा आम्हाला सेंटर काढून द्यायचा आणि मग ती 6 फूट आम्ही त्यांची 6 आणि यांची 6. यांचं कंपाऊंड तुटलं तर यांनी तोडावा, त्यांचं तुटलं तर त्यांचं तोडावं. पण गावचा रस्ता बंद करून कुणी गावाला आव्हान करू नये. आमचं भूमिका या पार्टीला वाचवायची नाही, त्याने दोघांमुळे रस्ता बंद झालाय, तो रस्ता खुला व्हावा. आडसर साहेब सर्कल आहे, तुम्ही आहात, तुम्ही आम्हाला या ठिकाणी मूर्तीची मार्किंग करून देणे आणि कायम करून घेणे. मार्किंग दोघांनी द्यावा, तुम्ही जबाब लिहून घ्या. काय कोणाची 10 नको, याची 10 नको, त्याची 10 नको, गावाला 12 फूट रस्ता द्या. बरोबर, ठीक आहे ना, द्या पॉईंट. चला घ्या तुमचं द्या पॉईंट काढून द्या. ऐका ना, बरोबर आहे. तुम्ही काही विषय नका. आपली भूमिका फक्त रस्त्याची, कोणाला डॉमिनेट करायची बिलकुल नाही आणि कुणी गावाला आव्हान पण करू नये. ते मूळ मालकांना बोलून घ्या बरं का तुम्ही. मूळ मालक बोलून घ्या, इनामदार आणि राक्षस दोघांना घ्या, दोघांना मार्किंग करून घ्या. फोन नाही का? विषय रस्त्याचा आहे, बाकी काय काम फोन बंद आलेच सगळे. अहो मोजणीचे म्हणलं साहेब लोक आले सगळे. प्रायव्हेट मध्ये नाही होत ना काम एवढा मोठा. आता सगळे नवरदेव तिकडे बसलेले मांडव घालून तर रीतसर नोटीस द्या मला. मी जागेवरच बसलेलो आहे, मी येतो माझं म्हणणं मांडायला. हो आता ते म्हणतात नोटीस नाही आम्हाला. तुम्ही हद्द कायम करायची त्यांची, या पार्टीची तुम्ही हद्द कायम करायची. जर हे करीत असतील तर अशी चाल ढकल. परवा म्हटले मोजणीवाला काय म्हणते आम्ही मान्य करतो, त्यांचे व्हिडिओ आहेत ना व्हिडिओ, 2 मोबाईल मध्ये व्हिडिओ. कोणाला फोन केला? जाणून बुजून जर या संबंधित शेतकऱ्याला फोन केला होता, संमती नामदार. त्यांचं काय म्हणणं आता? त्यांचं म्हणणं आहे आता मला हेच नाही आलं, मोजणीचं बुवा नोटीस नाही आलं, मी बसून इथं पण येणार नाही. आणि मागच्या वेळेस आता हे दोन्ही शेतकरी असताना तर त्यांनी असं दोघांनीच म्हणजे हे केलं होतं, निर्णय दिला होता म्हणजे आम्हाला सगळ्यांना, म्हणजे गावकरी होतो सगळे. तर म्हणले जी सरकारी मोजणी येईल त्यावेळेस जो मध्य कायम होईल आम्ही पण 5 ते 6 फूट द्यायला तयार आहे. आणि राक्षे पण म्हणले ठीक आहे, जो मध्य येईल आम्ही पण 5 ते 6 फूट द्यायला तयार आहे. त्यांचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. कंपाऊंड तुटलं तरी चालेल. ते म्हणले आमच्या पार कांद्यात गेलं तरी चालेल. हे पण म्हणले होते संमती नामदार, हे काम चालू आहे, याच्या अलीकडे आलं तर मी हे काढून टाकेन. हे रेकॉर्डिंग आहे मोबाईलमध्ये, 2 मोबाईलमध्ये ते रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे. आणि शासकीय मोजणीचं जर कारण सांगत असेल आता नोटीस नाहीये, नाही ही मोजणी मागचीच आहे, त्याची फक्त त्यांना आता आपल्याला कप्रतसाठी त्यांनी आपल्याला पुन्हा हे दिले. आणि हे जर मान्य नसेल, शासन जर यांना मान्य नसेल तर हे आडग्यात चालले. तुम्ही यांना रिपोर्ट करा तहसीलदारांना, ती मोजणी मान्य नाही करत. यांचे हे जे अर्जदार आहेत हो आहे ना, बोला ना तुमचं मॅडम गवळी मॅडम ते मशीन आणायला गेले मोजणीसाठी.
वर जायचं रस्ता बंद होईल राक्षांनी इथून जर तिकडे 4 तारखेला मोजणी झाली त्याची आणि त्याच्यातून अजून डॉक्युमेंट येत असतील 3 तारखेला नमस्ते. नमस्कार. काय गडबड? नमस्कार. इथलं सरपंचांनी आम्हाला फोन केला होता. मोजणीवाले आले ते वगैरे, या तुम्ही व्हिडिओ वगैरे काढा, त्याची बातमी बनवा. मोजणीची काही नोटीस वगैरे नाही का इथं? आहे का मोजणी? मग आम्हाला सांगण्यात आलं तोंडी. आम्हाला तर काय नोटीस वगैरे नाही आली. समजबाई, काय ही जमीन कुणाची? ही जमीन माझी आहे. अच्छा. खरेदी खताची आहे, वडील अर्जित नाही. कधी घेतली होती? हे गेले 2 वर्षे झाली जागा घेऊन, थोडं टप्प्याटप्प्यामध्ये घेतलेली. अच्छा. आणि आता या ठिकाणी काहीतरी रस्ता जिथून जात होता तिथं तुम्ही कंपाऊंड केलं असं आरोप आहे नागरिकांचा. नाही साहेब, इथं रस्ता कुठंच नाही आहे. जर बघा तुम्ही, म्हणजे कुठल्या डॉक्युमेंटला किंवा गाव ग्रामपंचायतीमध्ये कुठंच नोंद नाही आहे रस्त्याची. रस्त्याची नोंद नाही, पण इथं रस्ता दिसतोय मुरुम टाकलेला. ते सामंजस्यपणाने आम्ही केलेलं आहे आणि आत्ता पण आहे तो जागेवरती. बरं. वरच्या शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी ते पूर्वीपार आहे थोडासा पायवाट म्हणून. इथल्या ज्या सरपंचाचं म्हणणं आहे तो पाणंद रस्ता होता, आम्ही त्याच्यावर खर्च त्यांनी केला. दाखवा आपल्याला पानंद रस्ता. आपण एक अजून 10 फूट जागा त्यांना देऊ आणि चांगला मोठा इथून 4 लेनचा किंवा 2 लेनचा आपण हायवे करू. डॉक्युमेंट दाखवावे पाणंद रस्त्याचे. हा पानंद रस्ता जर असेल तर मला 10 फूट तोडायला काही अडचण नाही आहे. मी कालही म्हटलं हे जे काय चाललं आहे त्याच्या अगोदर पण यांना मी सांगितलं का एक चांगला जर रस्ता मोठाच करायचा असेल, आत्ता तर इथून ट्रॅक्टर जातोय, अजून जर आपली इच्छा असेल का बाबा चांगला मोठा व्हावा, गावाचा विकास व्हावा, तर आपण एक 10 फूट जागा द्यायला त्यांना आजही तयार आहे. कालही सांगितलं आणि परवा पण सांगितलं होतं त्यांना. मग अडचण काय नाही. बाकी त्यांचा हट्ट आहे, त्यांना ते कंपाऊंड मोडायचं आहे. त्यांना 1 फूट जागा पाहिजे अजून, म्हणजे जेणेकरून ते कंपाऊंड मोडायला पाहिजे. म्हणजे त्यांचा जो इगो आहे तो हट झालेला आहे. म्हणजे तुमचं कंपाऊंड मोडायचंच काही परिस्थिती? हो. कंपाऊंडचं बांधकाम कधी केलं सर आपण? चालू आहे, गेले 15-20 दिवस झाले कंपाऊंडचं काम चालू आहे. हे कंपाऊंड सगळे भला मोठा तयार झाला, त्याच्यानंतर त्यांना जाग आली तर बाबा आता हा कंपाऊंड पहिले करू दिलं, आता हे कंपाऊंड कसं मोडल त्याच्यासाठी हे त्यांनी एक चांगला भला मोठा मांडव केलेला आहे. हे किती फूट केलं समज बाई, इकडे याल का? हे साधारणतः 800-700 फुटाच्या आसपास असेल लांबीला. नाही, टोटल 2000 फूट आहे हे कंपाऊंड. टोटल 2000 फूट कंपाऊंड होईसपर्यंत ते थांबले आणि आता कंपाऊंड झाल्यानंतर त्यांना कंपाऊंड मोडायचं आहे. बर. त्यांचं असं म्हणणं आहे की मोजणी राक्ष नावाच्या शेतकऱ्याने केली होती, त्याला तुम्ही काय हरकत घेतली काय, असं खरं आहे का ते? नाही, त्या 2 विषय त्याच्यामध्ये. जागेवरती जे हद्दी दाखवलेलं आहे ते हद्दीपासून आपण साधारणतः कुठं 1.5 फूट कुठं 2 फूट असं अंतर सोडून आपण कंपाऊंड टाकलेलं आहे. आपलं कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण नाही आहे हे त्या राक्षांना सुद्धा मान्य आहे. त्यांनी तसा जबाब तहसीलदार साहेबांना पण दिलेला आहे का आमच्याकडं अतिक्रमण झालेलं नाही आहे आणि यांचं कंपाऊंड त्यांच्या जागेमध्ये आहे. तर हा काहीतरी वेगळा जर प्रोपोगंडा त्यांनी मांडला आहे इथल्या सरपंचांनी. आणि काल जो त्यांनी एक अर्ज दिला तहसीलदार साहेबांकडं, त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक इनामदार या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. विषय 2 शेतकऱ्यांचा आहे, इनामदार आणि राक्षे. तर त्या अर्जामध्ये दोन्ही शेतकऱ्यांचं त्यांनी नाव लिहायला पाहिजे होतं, बरोबर आहे. म्हणजे त्यांना फक्त इनामदार दिसले. तर माझा एक प्रश्न आहे त्यांना, तर तुम्ही 1764 लोकसंख्येचे लोकनियुक्त सरपंच आहात, बरोबर आहे. मग इथं कुठंतरी मला अशी शंका यायला लागली का तुम्ही फक्त ढोले, राक्षे, घोगरे यांचे सरपंच लोकनियुक्त आहे का त्याच्यामध्ये पठाण, शेख, इनामदार पण आहेत त्याच्यामध्ये, हा एक माझा प्रश्न आहे त्यांना. प्रत्यक्ष तुम्ही भेदभावाचे आरोप करतायत असं वाटायला लागलं, कारण ज्या पद्धतीने त्यांनी जो अर्ज दिला आहे तहसीलदार साहेबांना त्याच्यावरून असं माझ्या लक्षात येत आहे. आता राक्षांनी जी मोजणी केली होती
त्याच्यामध्ये नक्की काय झालंय, चूक कुणाची घडलेली आहे? नाही, आपल्याला ते जे चुकीचं आहे, आपल्याला जे फक्त वाटतंय ते चुकीचं, म्हणून आपण तिथं तक्रार अर्ज दिलेला आहे. आणि त्यांची जी मोजणी त्यांनी केलेली आहे, जे कोणी सर्वेअर आहेत त्यांच्याकडे आम्ही त्याचा माहितीच्या अधिकारामध्ये कागद मागितलेली आहे की तुम्ही कुठल्या डॉक्युमेंटच्या आधारे ही मोजणी केलेली आहे, त्याला फाळणी आहे का, त्याला टिपण आहे का. मोजणी करायला ह्या गोष्टी लागतात नॉर्मली, ते आम्हाला दाखवावे. कारण आमची इथं हे क्षेत्र दाखव, इथं जवळपास 3 क्षेत्राला सरकारी मोजणी झालेली आहे. समोर 50 हा गट वर्षापूर्वी स्वतंत्र आहे, फाळणी झाली आहे याची. फाळणी वगैरे सगळं झालेलं आहे. त्याचा रेकॉर्ड पण ते संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना आपण ती मोजणी करण्याच्या अगोदर दिलेला आहे. आणि मग तुम्ही जे म्हणता शेजारी जो बंगला आहे तो राक्षांचा आहे ना? आहे का त्यांचं रक्षण? हा? हो. हा, ठीक आहे. ते शेजारी गट तो राक्षांचा आहे. त्यांच्याशी माझं काहीच वाद नाहीये. त्यांनी जे हद्दी दिलेल्या आहेत त्याच्या बाहेर आपण 2 फूट कंपाऊंड केलेलं आहे. जागेवर जाऊन आपण शूटिंग करू, त्यांचंही मत घ्या. दोन्ही शेतकऱ्यांचा काय प्रॉब्लेम नाहीये. त्यांनी पण तहसीलदार साहेबांना फोनवरती सांगितलं की यांनी सदर कंपाऊंड केलेलं योग्य जागेत त्यांच्या जागेमध्ये आहे. राक्षांनी त्यांच्या जमिनीची मोजणी मागितली का रस्त्यासाठी मागितली? नाही ना, रस्ता आहेच नाही साहेब. नाही नाही, जमिनीची ना. आणि त्यांच्या जमिनीची त्यांच्या मोजणी गटाची झाली. फाळणी झाली नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. आपण ते डॉक्युमेंट एक माहितीसाठी मागितलेले आहे. असेल पण नसेल पण आपल्याला माहित नाही. आता जी मोजणी झाली राक्षांची हा. त्या सर्वेने नाही पुन्हा साहेब, दाखवल्या. दाखवल्या. ऐकून घ्या, बोला माझं ना. म्हणणं आहे का, सर्वेअर आले 64ची मोजणीचे, त्यांनी शेजाऱ्यांना नोटिसा दिल्या 64च्या मोजणीचे. त्यांनी 59ची मोजणी केली, 62ची केली, 65ची केली, 66ची केली. हे त्यांनी हद्दी निश्चित करून दिले आणि ते शेतकऱ्यांमध्ये भांडणं लावली. हे कोणत्या आधारे केले त्यांना आपण विचारलं पाहिजे, कोकणे साहेबांना. विचारू. तुम्ही कशाच्या आधारे ही मोजणी केली, त्यांची हद्दी निश्चित कसे काय, तुम्हाला अधिकार काय तिकडं? आणि जे क्षेत्र मोजायला त्याला फक्त 4च निशाण द्यायचा अधिकार आहे, 4 कोपरे. त्यांनी आहे ना 50 ठिकाणी त्यांनी आहे ना पॉईंट दाखवले आपल्याला. आणि संबंधित शेतकऱ्यांनी मग अर्ज केले, 7 अर्ज आपले ते रेकॉर्ड रूमला पडले तिथं सर्वेच्या. तो ऑनलाईन त्यांची नोंद झालेली आहे. आता आपला जो चर्चा चालली आहे ती हद्दीवरून चाललेली आहे. रस्ता हा ते तहसीलदार ठरवतील, सरपंच नाही ठरवणार इथला. ओके. आता जे सर्वेअर जे कोकणी आले होते त्यांनी हत्ती कायमच्या वेळी दाखवल्या. हो, दाखवल्या. कंपाऊंड कुठे दाखवू शकाल का तुम्ही? दाखवू ना आपण. काय होतं मोजणीमध्ये नॉर्मली 4 पॉईंट दाखवायचे असतात, थोडंसं जे आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे. मधले जर पॉईंट दाखवत गेलं 50-50 फुटाला तर तिथं ते व्हेरिएशन येतं, ते दाखवायचे नसतात. ते त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला, त्याच्यामुळं ती लाईन अशी नागमोडी झाली. एक तर लाईन सरळ असावी किंवा क्रॉस असावी, अशी नागमोडी नसावी. तो फक्त एक विषय आहे. तो ते आता आले ते सगळं करून देतील, त्यांच्यावर विश्वास आहे आम्हाला. 3 दिवसापूर्वी सरपंच साहेब आले होते इथं. त्यांनी सांगितलं, संमतभाई मी सांगतो तसं ऐका आणि तुम्ही हे करा. 7 फुटाचं एक अंतर होतं, 3.5 फूट तिकडून सोडू, 3.5 इकडून सोडू आणि आपण रोड करून घेऊ. संमतभाई म्हटले मान्य आहे आम्हाला, कंपाऊंड व्हायच्या अगोदरची वार्ता काय. आणि त्याच्यानंतर राक्षांना ते मान्य नव्हतं. त्याच्यानंतर 2 दिवसांनी काम चालू आलं, 8 दिवस काम चाललं आहे. त्यावेळी कुणालाही जाग नाही आली. फळ्या टाकायला सुरुवात केली, मग जाग आली का आपण काहीतरी स्टंटबाजी केली पाहिजे. आधी काय ठरलं होतं परत सांगा? आधी असं ठरलं होतं का 3.5 फूट त्यांची, 3.5 फूट इकडं, असं दोघांचं मध्ये काढून आपण रोड करून घेऊ. समजबाई मान्य होते त्या गोष्टीला 3 दिवसापूर्वी. राक्षांना मान्य नव्हतं ते. हे बघा, ही एक नोटीस आहे शिवम नायकोडी ॲडव्होकेट यांच्या मार्फत राक्षांनी संबंधित जेवढे शेतकरी आहे, समद इनामदार, दौलत मारुती नवले, प्रवीण वामन नवले, भीमाई गणाजी नायकोडी, सलीम दिलदार पठाण, सैफ खान अजीज खान यांना एक नोटीस पाठवली तर सदर आम्ही सरकारी मोजणी ह्या तारखेला घेऊन मोजणी सर्वेअरनी दिलेली आहे. तिथं आम्ही आमचे नंबर लावलेले आहे, तिथं कोणी अतिक्रमण करू नये अशी त्यांनी आम्हाला नोटीस पण दिलेली आहे. का आमच्या हद्दी कायम आहे, आम्ही तिथं नंबर लावलेले आहे. म्हणजे ते मान्य करतात का बाबा आमची जी मोजणी झालेली तिथं आम्ही नंबर लावलेत, जागेवर त्यांचे नंबर आहेत. तिथून 1.5-2 फूट जागा सोडून आपण कंपाऊंड बांधलं आहे. तुम्ही दाखवाल का ते कुठं नंबर आहे? काही 2-3 नंबर तर दाखवा हत्तीच्या. 1 मिनिट दादा.